जय शिवराय मित्रांनो. तर चला आज आपण पाहणार आहोत वर्कआउट का केला पाहिजे आणि वर्कआउट कसा केला पाहिजे. तर स्टार्टिंगला आपण जेव्हा जिममध्ये जाऊया तेव्हा 5 ते 10 मिनटं आपण वॉर्मअप केला पाहिजे. वॉर्मअप ह्यासाठी केला पाहिजे जेणेकरून आपलं इंजुरी वगैरे होणार नाही, आपल्या बॉडीचे ब्लड सर्क्युलेशन वगैरे वाढेल आणि आपल्या बॉडीचे टेम्परेचर वाढेल. ह्यासाठी आपण वॉर्मअप वगैरे 5 ते 10 मिनटं केला पाहिजे. वॉर्मअप झाल्यानंतर आपण घेणार आहोत प्रायमरी आणि सेकंडरी मसल. त्याच्यामध्ये आपण चेस्ट ट्रायसेप घेऊ शकतो किंवा बॅक बायसेप घेऊ शकतो, लेग शोल्डर पण आपण घेऊ शकतो. आणि हे स्प्लिट आपण पुढचे 3 दिवस पण आपण हे स्प्लिट यूज करू शकतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला करायची स्ट्रेचिंग वगैरे करायची. स्ट्रेचिंग कशी करायची आणि का करायची? स्ट्रेचिंग आपल्याला करायची कारण इंजुरी वगैरे होणार नाही, आपली फ्लेक्झिबिलिटी वगैरे वाढेल, ब्लड फ्लो इम्प्रूव्ह वगैरे होईल, आपली रेंज ऑफ मोशन वगैरे ते वाढेल. त्यासाठी आपण स्ट्रेचिंग वगैरे करायची. आपला तणाव स्ट्रेस कमी होईल आणि आपली पोश्चर पण आपल्याला स्ट्रेचिंगमध्ये सुधारते. त्याच्यामुळं आपण स्ट्रेचिंग पण केली पाहिजे. ह्या अशा 2-3 गोष्टी आपण रेग्युलर यूजमध्ये केल्या पाहिजे. तर कसा वाटला ब्लॉग मला असं नक्की सांगा.